राजीनामा दिल्यानंतर तेजस्वी घोसाळकर यांनी उद्धव ठाकरे यांची भेट घेतली। उद्धव ठाकरेंसमोर आपण समस्या मांडल्या असं तेजस्वी घोसाळकर म्हणतात। समस्यांवर उत्तर मिळाल्यावर लवकरच पुढचा निर्णय घेईन असं देखील त्यांनी स्पष्टच केलेलं आहे। उद्धव ठाकरेंच्या भेटीनंतर तेजस्वी घोसाळकरांनी ही भूमिका घेतलेली आहे। उद्धव ठाकरेंच्या भेटीनंतर आपण सध्या ठाकरेंच्या शिवसेनेसोबतच असल्याचं त्यांनी म्हटलेलं आहे। या सगळ्या संदर्भात तेजस्वी घोसाळकर यांनी काय प्रतिक्रिया दिली आहे भेटीनंतर ऐकूया। उद्धव साहेबांची मी भेट घेतली, त्यांनी मला बोलवलं होतं आज। आमचे बोलणं झालेलं आहे। माझ्या समस्या आहेत त्या मी त्यांच्याशी मांडलेल्या आहेत। त्याचं आता उत्तर मिळालेलं आहे आणि त्याची म्हणजे काही आहेत प्रश्न, त्याची समस्या अजून आहेतच। त्याची अपेक्षा करते की ते मला लवकरात लवकर उत्तर देतील, त्याच्यावरून ठरवेन की काय डिसिजन घ्यायचा आहे। तेजस्वी मॅम, असं म्हटलं जातं की तुम्ही भाजपमध्ये प्रवेश करणार, अजून असं काहीही मी निर्णय घेतलेला नाहीये। अजूनही मी ठाकरे साहेबांबरोबरच आहे आणि मी अजून काही गद्दारकी केलेली नाही। पण तेजस्वी मॅम, तुम्ही असं म्हणतात की मी अजून निर्णय घेतलेला नाही, पण तुम्हाला भाजपकडून पक्ष प्रवेशासंदर्भात काही ऑफर्स आहेत का? नाही, ते मी नाही सांगू शकत। या सगळ्याविषयी अधिक माहिती घेण्याकरता थेट जाऊया आपले प्रतिनिधी चेतन ननावरे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। चेतन, बऱ्याच समस्या होत्या, त्यातल्या काही सुटल्या आहेत, काही अद्यापही उर्वरित आहेत। त्यावर लवकरात लवकर मी उत्तर देणं अपेक्षित आहे असं देखील या ठिकाणी तेजस्वी घोसाळकर यांचं म्हणणं आहे। उद्धव ठाकरेंकडून त्यांना बऱ्याच अपेक्षा आहेत, अनेकदा त्यांनी त्या बोलूनही दाखवलेल्या आहेत। काल भेट घेतल्यानंतर आता मात्र त्या वेट अँड वॉचच्या भूमिकेत दिसत आहेत। निश्चितच, कारण स्पष्टपणे कुठलंही उत्तर देणं घोसाळकर यांनी टाळल्याचं लागवी पाहायला मिळालं। विशेष करून दोन गोष्टी पाहाव्या लागतील। एक, उद्धव ठाकरेंना ज्या समस्या मांडल्या होत्या त्यामधील सर्व समस्यांचं निराकरण अद्याप ठाकरे करू शकलेले नाहीयेत, हेही घोसाळकरांनी सांगितलं। आणि दुसरं, मी अद्यापपर्यंत कुठलाही निर्णय घोषित केलेला नाहीये, त्यामुळे ठाकरेंसोबतच आता जरी असले तरी यापुढे राहील का नाही या बाबतीत कुठलंही ठोस उत्तर त्यांनी दिलेलं नाहीये। भाजपच्या ऑफरवर सुद्धा त्यांनी बोलण्यास नकार दिला। या संदर्भात मी कुठलंही भाष्य करणार नाही। याचा अर्थ, आपण दिलेली बातमी खरी होती की भाजपकडून जी ऑफर देण्यात आलेली आहे आणि त्या भाजपच्या संपर्कात आहेत, यावर कुठेतरी शिक्कामोर्तब होताना पाहायला मिळत आहे। परिणामी पूर्ण जर आश्वासन दिल्याप्रमाणे पूर्ण उत्तरं मिळाली नाहीत तर निश्चितपणे घोसाळकर भाजपमध्ये प्रवेश करतील अशी खात्रीलायक माहिती सूत्रांकडून कळत आहेत। इतकंच नाही तर आतापर्यंत तब्बल 2 वेळा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोसाळकरांनी भेट घेतल्याची खात्रीलायक माहिती सूत्रांनी दिलेली आहे। परिणामी आता ठाकरेंकडून समाधानकारक उत्तरं मिळत आहेत का आणि घोसाळकर आपली ठोस भूमिका कधीपर्यंत जाहीर करतात हे पाहणं महत्त्वाचं असेल। कारण नुकताच दत्ता दळवींसारख्या जुन्या निष्ठावंत शिवसैनिकांनी ठाकरेंची साथ सोडत शिवसेनेची वाट धरलेली होती। परिणामी त्यानंतर घोसाळकर कुटुंबामध्ये एकंदरीत 2 पिढ्यांपासून सेवा करणाऱ्या एक शिवसैनिक पुन्हा एकदा ठाकरेंची साथ सोडणार का हे पाहणं महत्त्वाचं असेल। परिणामी ठाकरेंसमोर सर्वात मोठं आव्हान असेल ते म्हणजे आता लागलेली गळती रोखणं, कारण मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका पुढच्या 3 ते 4 महिन्यामध्ये येऊ घातलेल्या आहेत। अशामध्ये एक मोठी नगरसेविका, मोठं नाव ठाकरेंना सोडून जाणं निश्चितच परवडणार नाही। लागवी अगदी चेतन, तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या एकूणच सविस्तर माहिती करता। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।